रामकृष्ण हरी मंडळी. तर नात्यात किती छोट्या गोष्टींवरनं दुरावा येऊ शकतो हे आपण आज बघणार आहोत. अचानक तिच्या मेंदूला एक झटका बसला आणि ती कॉटवर खडबडून उठून बसली. अचानक झोपेतून जाग येण्याचं काय कारण हे डोकं खूप दुखत असल्यानं तिच्या लक्षात येत नव्हतं. डोकं धरून ती परत पलंगावर पहुडली, पण तरी तिला झोप येईना. परत जांभी देत ती कॉटवर उठून बसली आणि नाजूक दोन्ही हात फैलावून परत जांभळी दिली. मग तिनं आपल्या टपोऱ्या डोळ्यांनी घड्याळाकडे बघितलं. भिंतीवरील घड्याळाचे काटे आत्ता सकाळचे 8 वाजल्याचे दाखवत होते. कॉटवर बसल्या बसल्या तिनं कॅलेंडरकडे बघितलं आणि आजच्या तारखेवर तिनंच केलेली स्केच पेनची गुलाबी रंगाची ती विशेष फुली बघताच ती दचकली आणि तिच्या पोटात धस्स झालं. ताडकन ती कॉटवर उठून बसली आणि फरशीवर उडी घेतली. अरे, असं कसं विसरलो आपण? आज तर सारंगचा वाढदिवस. त्याच्या घरी सकाळी 9:30 पूर्वी पोचून त्याला शुभेच्छा द्यायच्या होत्या व तिला याचना पण करायची होती. त्यासाठीच तर आठवणीसाठी तिने 15 दिवसापूर्वीच या कॅलेंडरमधल्या आजच्या तारखेवर ही फुली करून ठेवली होती. तसंच आज सकाळी 6 वाजता जाग येण्यासाठी तिनं मोबाईलमधला अलार्म पण सेट करून ठेवला होता. काल रात्री झोपेपर्यंत तिनं मनात याची वारंवार घोकंपट्टी पण केली होती आणि त्याचा परिणाम उशिरा झोपल्यानं नेहमीपेक्षा उशिरानं जागे होण्यात आला. यामुळेच तिला मोबाईलचा अलार्म पण ऐकू आला नाही. याच विचारांच्या गर्दीत ती आरशासमोर कधी येऊन उभी झाली हे तिला कळलं नाही. कळलं तेव्हा ती आरशात दिसणारं आपलं प्रतिबिंब अभिमानाने न्याहाळून बघू लागली. गौरवर्णीय गोल चेहरा, टपोरे डोळे, उजव्या गालावरची खळी, नैसर्गिक गुलाबी रंगाची छोटी जीवनी, पायापर्यंत खाली आलेले डोक्यावरचे घनदाट कुरळे केस, त्या केसातून कपाळावर आलेली सापासारखी नैसर्गिक बट, यामुळं तिचं सौंदर्य आणखी खुलून दिसत होतं. ती 40 वर्षाची असेल असं कुणालाही वाटत नव्हतं आणि ह्या सौंदर्यवतीला सारंगनं घराबाहेर जा म्हणावं. मूर्खच आहे हा सारंग. असं कोण आपल्या सौंदर्यवतीला घराबाहेर जा म्हणतो? पण आज ती सारंगला कसलीही पूर्वसूचना न देताच स्वतःहूनच सारंगकडे जाणार व त्याला आश्चर्यचकित करून त्याची माफी मागत याचना करणार होती. तो तिला नाही म्हणणार नाही याची तिला खात्री होती. सारंगचा वाढदिवस तर एक कारण होतं. त्या निमित्ताने तरी तिला त्याच्या घरी प्रवेश करता येणार होतं. मनातल्या विचारात असताना परत तिचं लक्ष घड्याळाकडे गेलं आणि ती दचकली. 8:05 झाली होती आणि ती आपल्या विचारात गर्क झाली होती. आत्ता काही विचार करायचा नाही. सरळ तयार होऊन सारंगला भेटायचं आणि आपल्या मनातलं ओकून त्याची माफी मागावी आणि पूर्वीसारखा संसार परत सुरू करावा. पण यासाठी घरून 9 पूर्वी निघून त्याला सकाळी 9:30 पूर्वी त्याच्या घरी गाठणं शक्य होतं. आज वाढदिवसाच्या दिवशी तो नाही म्हणणार नाही याची तिला पक्की खात्री होती. याच विचारांच्या धुंदीत तिनं नेहमीप्रमाणे सकाळची तयारी सुरू केली. प्राप्तविधी आटोपल्यावर आपले कपडे हातात धरून ती स्नानगृहात शिरली. हीटर आधीच सुरू करून ठेवल्यामुळे त्यातलं गरम पाणी भरण्यासाठी तिनं प्लॅस्टिकची बादली नळाखाली ठेवून नळ सुरू केला. बादलीत गरम पाणी यायला सुरुवात झाली. आता आंघोळीसाठी ती आपले कपडे काढत होती आणि समोरच्या आरशात आपलं सौंदर्य पण न्याहाळत होती. खरंच सौंदर्याबरोबरच तिला निसर्गानं आखीव रेखीव व सुडेल शरीर आकाराची देणगी दिली होती. लोकांना तर ती आताही
25 वर्षाची दिसत होती. आणि हा सारंग खरंच तो मूर्ख आहे माझं. आणि त्यानं स्वतःचंच 15 वर्ष आयुष्य वाया घालवलं. बादलीतील गरम पाणी अंगावर घेत असताना तिला लग्नातला तो प्रसंग आठवला. विदाई समारंभ सुरू होण्यापूर्वी तिची आई तिला नवरीच्या खोलीत घेऊन गेली. तेथे कोणीच नव्हते, त्या दोघीच होत्या. तिची आई बोट उगारत तिला म्हणाली, हे बघ कमे, आत्ता तू सासरी जाणार आहेस. तेथे तू सासू नंदेसोबत प्रेमानं व्यवहार कर. तुझ्या सौंदर्याचा व नोकरीचा गर्विष्ठपणा तेथे चालायचा नाही. मी सारंगला खूप लहानपणापासूनच चांगलं ओळखते. त्याच्या घरच्या लोकांवर तो खूप प्रेम करतो. मोठ्या पदावर असूनही तो मनानं खूप हळवा व समजदार आहे. तसाच स्वाभिमानी पण आहे. त्याच्या स्वाभिमानाचा तू आदर कर. त्याचा स्वाभिमान दुखावेल असं तू काही करायचं नाही. आणि तुझ्यामुळं तो दुखावलेला मला तर मुळीच चालणार नाही. आत्ता तुझं हे घर तुला परकं झालं आहे असंच समज. आणि सासरची सारी माणसेच आपलेच नातेवाईक आहे असंच समजून व्यवहार कर. आणि आईला तेथेच थांबवत कमलानं नाकातली नथ सरळ केली व आईला म्हणाली, आई, आणि म्हणूनच माझी इच्छा नसतानाही भावाच्या त्या सावळ्या मुलाच्या गळ्यात मला तू बांधलीस. अगं, मी असा काय गुन्हा केला की इच्छा नसतानाही त्याच्या गळ्यात बांधलंस? माझं सौंदर्य, माझी लाख पगाराची नोकरी, कशाचाच विचार केला नाहीस तू. आणि तो स्वाभिमानी, मग मी कशाला त्याचा विचार करू? मी पण त्याच्या बरोबरीनं शिकलेली आहे. त्याच्या इतकंच कमवते. त्यानं पण माझं मन जपलं पाहिजे. मी जे म्हणेल ते त्यानं ऐकायला हवं. आईनं रागात विचारलं, काही जबरदस्ती आहे का तुझी? नवरी असूनही किती फाजील बोलतेस ग. कमला म्हणाली, हां, तू दिलेल्या उच्च शिक्षणाचा परिणाम आहे. स्त्रीनं पारतंत्र्यात जगण्याचे दिवस गेलेत आता. आणि माझ्या सौंदर्याचे तू काय घेऊन बसलीस? तुला वचन देते मी आई, मी माझ्या या सौंदर्याच्या बळावरच मी सारंगला ताटाखालचं मांजर कसं करते ते बघच तू. आणि जर तसं नाही झालं तर मी पण तुझ्या दाराशी कधीच येणार नाही. आई कमलाची बडबड वासून ऐकत होती. त्याच वेळी डोळ्यात गरम पाणी शिरलं म्हणून ती भानावर आली. लगेच तिनं अंघोळ आटोपली आणि गाऊन चढवून व डोक्यावर टॉवेल गुंडाळून ती स्नानगृहाबाहेर आली. तेव्हा भिंतीवरच्या घड्याळात 8:30 झाली होती. आरशासमोर उभी राहून ती ड्रायरने आपले केस वाळवत असताना तिच्या मनात परत विचारचक्र सुरू झाले. सारंगच्या घरी तिनं माप ओलांडून प्रवेश केला तेव्हा ती जरा नाराजच होती. सारंगचं लक्ष्मीनगरच्या एका बोळीतलं वडिलोपार्जित घर तसं चौघांच्या मनाने जरा ऐसपैसच होतं. सारंगचे वडील, पत्नी 2 अपत्यांना मागे ठेवून देवाघरी गेले होते. त्यावेळी तो लहान होता. आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. पण सारंगच्या आईनेच काबाड कष्ट करून सारंग व मुलीला लहानाचं मोठं केलं. दोघांच्या शिक्षणात कसलाही व्यत्यय येऊ दिला नाही. सारंगनंही इंजिनिअरिंग पूर्ण करून तिच्या कष्टाचं चीज करून दाखवलं आणि चांगल्या पदावर कामही करू लागला होता. सारंगची बहीण अलका तिच्या लग्नाच्या वेळी 15 वर्षाची होती. ती आता मॅट्रिकला होती. आईच्या काबाड कष्टाची जाणीव व एकुलती एक लाडाची बहीण यामुळे सारंग त्या दोघींचं मन खूप जपायचा. सारंगसोबत आनंदात घालवलेले क्षण तिला आठवत होते. सारंग सावळ्या वर्णाचा होता तरी तो दिसायला आकर्षक होता. मनानं स्वच्छ होता आणि मन मिळावू होता. त्याच्या या स्वभावाने ती कधी त्याला वश झाली
हे तिलाच कळलं नाही. ती त्यावेळी सारंगमय झाली होती. सारंगही तिच्या प्रेमात अखंड बुडालेला होता. ते तिच्या सौंदर्यामुळे की उच्च शिक्षणामुळे हे कधीच तिला कळलं नाही, पण तिच्यावर खूप प्रेम करीत होता हे निश्चित. बेडरूमच्या ड्रेसिंग टेबल समोर एकदा ती अशीच केस विंचरत होती. त्याच वेळी सारंगने मागाहून येऊन कधी तिला आपल्या कवेत घेतलं हे तिच्या लक्षातच आलं नाही. जेव्हा लक्षात आलं तेव्हा ती त्याच्या मिठीत होती आणि तिचे डोळे मिटले होते. जेव्हा तिनं डोळे उघडले तेव्हा ती दचकून बाजूला झाली. दारात सारंगची बहीण सारिका डोळे मोठे करून दोघांकडे हसत बघत उभीच होती. तिने सारिकाकडे बघता क्षणीच ती दारातून पळून गेली. पण या घटनेमुळे तिला मेल्याहून मेल्यासारखे झाले होते. पण ती सारंगला काही म्हणाली नाही. त्याच दिवशी कॉलेजमधलं लेक्चर लवकर संपवून घरी आली आणि आल्या आल्या सारिकाला बेडरूममध्ये बोलवून घेतलं आणि विचारलं, काय ग, तुला काही मॅनर्स आहे की नाही? सारिकानं आश्चर्यानं विचारलं. का बरं, काय झालं? कमलानं दात ओठ खात विचारलं. आज सकाळी आमच्या बेडरूमचं दार न ठोठावता दारात उभी राहून काय बघत होतीस तू? सारिकानं परत आश्चर्यानं विचारलं. मग बघितलं तर काय झालं त्यात? आणि दादाच्या बेडरूममध्ये मी नेहमीच केस विंचारायला येते. कमलाला परत संताप आला. तिनं रागात सारिकाला विचारलं, काय? माझ्या अपरोक्ष माझ्या बेडरूमचा वापरही करतेस तू? सारिकानं म्हटलं, तुमच्या नाही, माझ्या दादाच्या बेडरूमचा. आणि दादा जर मला काही म्हणत नाही तर तुम्ही एकदम मला कशाला म्हणता वहिनी? आणि हो, हे मॅनर्स तुमच्याकडेच ठेवा. मला काही नका सांगू वहिनी. मॅनर्सची एवढीच चिंता आहे ना तर मग आधीच बेडरूमचं दार बंद नको का करायला तुम्ही? आणि मॅनर्स म्हणे. कमला त्यावेळी काही बोलली नाही, पण यामुळे सारिकाविषयी तिच्या मनात कायमची आडी निर्माण झाली. तसंच एकदा कॉलेजमध्ये जाण्याच्या घाईत तिच्या हातून भाजीत मीठ जास्त पडलं होतं. तेव्हा सासूबाईंनी गमतीत हसून म्हटलं होतं, असं जर आमच्या हातून झालं असतं तर माझ्या सासूबाईंनी माझ्या तोंडात मीठ कोंबलं असतं. गोष्ट साधीच होती, पण असं काहीच कधीच न ऐकणाऱ्या कमलाच्या जिवारी ती लागली आणि पहिल्यांदा तिला तिच्या संसाराच्या दूधसागरात मीठ टाकल्यासारखे तिला वाटले. ती त्याच वेळी सासूबाईंना दोन गोष्टी सुनावणार होती, पण कॉलेज लेक्चरसाठी उशीर होत असल्यामुळे प्रयासाने तिने स्वतःला आवरले. पण सासूबाईविषयी अडी मनात ठेवूनच ती कॉलेजला निघून गेली. याच नासपुल्या दोन कारणांनी तिनं सारंगला या घरातून वेगळं काढून दुसरीकडे वेगळं घर करायचं ठरवलं. त्याच रात्री बेडरूममध्ये या कारणावरून दोघांमध्ये पहिली व शेवटची धुसफूस सुरू झाली. त्या रात्री ती बरोबर बोलली नाही सारंगशी. मग त्यानंच विचारलं, काय झालं कमू? मूड ऑफ दिसतो राणी साहेबांचा. तेव्हा तिनं सारंगच्या कानात सारिकाबरोबर झालेलं बोलणं सांगितलं. सारंगनं शांतपणे सारं ऐकून घेतलं व तिचा हात धरून प्रेमाने थोपटत म्हणाला, कमू, एक सांगू का तुला? त्यात सारिकाचं काहीच चुकलेलं नाही. आपल्यापेक्षा ती लहान आहे, अल्लड स्वभाव आहे तिचा. त्याच अल्लड स्वभावामुळे ती आली असेल बेडरूमच्या दाराशी. बेडरूमचं दार उघडं ठेवलं ही माझीच चूक झाली, हे मी मान्य करतो. आणि आई, ती तर वयोवृद्ध आहे, बोलण्याच्या ओघात ती तसं बोलली असेल, पण म्हणजे तिनं बोलल्याप्रमाणे थोडीच केलं. कमलाच्या डोक्यात सनक आली आणि तिनं त्याचा हात झिडकारून रागात म्हटलं, म्हणजे तुमची बहीण लहान व सासूबाई वयोवृद्ध म्हणून मीच दोषी वाटते काय तुम्हाला? चूक त्यांच्याकडून झाली तरी या कारणास्तव दोष माझ्यावर लावून घेऊ? नाही, मला ते जमणार नाही. तिचं बोलणं ऐकताच सारंग आता गंभीर झाला व त्याच स्वरात
त्यानं विचारलं. कम्मू, तू उगाच या गोष्टीचा इगो करतेस. आता तूच सांग, मी काय करू ज्यामुळे माझ्या कम्मो राणीचा त्यांच्यावरचा राग निघून जाईल. कमलाला ही नामी संधी आयतीच चालून आल्यासारखं. तिला वाटलं सारंगही आजकाल तिचा प्रत्येक शब्द झेलत असल्याचा प्रत्यय येत होता व तो तिला आताही जाणवला. सारंग तिच्या प्लॅनला नाही म्हणणार नाही याची तिला खात्री वाटली. त्याच आत्मविश्वासात ती बोलून गेली. अशा वातावरणात माझा श्वास कोंडला गेलाय, त्यामुळे आत्ता मला येथे नाही राहायचं व तुम्हालाही माझ्यासोबत या घराबाहेर यावंच लागेल. मात्र तुमच्या आई व सारिकाही येथेच राहतील. सारंगसाठी हा एक झटकाच होता. आश्चर्यानं तो म्हणाला, काय बोलतेस, याची कल्पना तरी आहे का तुला? आई व बहिणीपासून माझी ताटातूट करतेस? कमला बेडरूममध्ये पाय आपटत म्हणाली, मी कुठे ताटातूट करते? मी फक्त आपण वेगळं राहायला म्हणते. तुम्हाला आठवण झाली की तुम्ही त्यांना भेटायला येथे येऊ शकता, त्यांना आर्थिक मदतही करू शकता. सारंग म्हणाला, पण नातेवाईक माझ्या तोंडात शेण घालतील ना, त्यांचं काय? आणि काही झालं तरी मी त्यांना सोडून कुठेच जाणार नाही. कमलानं निर्वाणीचं विचारलं, काही झालं तरी? सारंग निश्चयपणे म्हणाला, हो, काही झालं तरी. कमलाच्या नेत्रात अश्रू तरळले. ताटाखालचं मांजर ताट सोडून पळालं म्हणून की तिचा अभिमान दुखावला म्हणून तिला कळलं नाही, पण ती अश्रू पुसत निर्वाणीचे बोलून गेली. ठीक आहे, मी उद्यालाच तुमचं घर सोडून जात आहे. तुम्हाला यायचं असेल तर कधीही या, मी तुमची प्रतीक्षा करेल. सारंगही निर्विकारपणे म्हणाला, मी माझ्या कुटुंबाला सोडून तुझ्याकडे कधीच येणार नाही आणि तुझा त्याग पण करणार नाही. तुलाही कधी आपली चूक उमगली तर तू कधीही या घरात परत येऊ शकतेस, कारण घर तुझं आहे आणि पुढे ही तुझंच राहणार आहे. तरी पण या घराचा उंबरठा ओलांडण्यासाठी पूर्वी तू एकदा परत विचार केलास तर खूपच बरं होईल. कमला पाय आपटत म्हणाली, अडलंय माझं खेटर. असं म्हणत तिनं आपली सुटकेस भरायला सुरुवात केली आणि सारंग हताशपणे तिची तयारी बघू लागला. दुसऱ्या दिवशी तिनं घराचा उंबरठा ओलांडला तेव्हा त्याची आई व बहीण दोघीही घरात नव्हत्या, कुठे बाहेर होत्या. तिला समजलं नाही. तिने कॉलेजची सहप्राध्यापिका सुशीलेच्या बंगल्यात 3 खोल्या भाड्याने घेतल्या. सुशीलेला तिचं असं सारंगला सोडून वेगळं राहणं आवडलं नव्हतं, पण बालमैत्रीण म्हणून व कुणाच्या खाजगी आयुष्यात कशाला डोकावून बघायचं म्हणून ती काही म्हणाली नाही तिला. येथून तिचं कॉलेज जवळ होते. कॉलेजपर्यंत जायला जवळच ऑटो स्टँड होता. तिचं एकटीचं जीवन सुरू झालं आणि तिने कामाच्या व्यापात ट्युशनमध्ये स्वतःला गुंतवून घेतलं. सारंगच्या येण्याची वाट बघितली, पण ना सारंग आला ना त्याची आई व बहीण. असे करता करता नंतर तिच्या आयुष्याचे 10 वर्ष कसे निघून गेले कळलंच नाही. दरम्यान तिचे आई बाबा देवाघरी गेले तेव्हा ती गावी गेली होती. तेथे सारंग दिसला, पण दोघांनी एकमेकांकडे सरळ पाहणं टाळलं. तिचे नातेवाईक, भाऊ, त्याची बायको तिच्याकडे विचित्र नजरेने बघत असल्याचा तिला संशय आला आणि लगेच ती परत आली. दरम्यान नवऱ्यापासून विभक्त सुंदर स्त्रीनं एकटं आयुष्य घालवणं किती कठीण असतं याचा तिला वेगळाच अनुभव पदोपदी यायला लागला. कॉलेजच्या स्टाफची तिच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली होती. लोकांच्या विखारी नजरेची आताशा तिला भीतीच वाटू लागली होती. काय करावे हे तिला समजत नव्हते. कोणाच्या लग्न समारंभात गेलं की तेथे आलेल्या जोडप्यांचे आनंदी चेहरे बघून प्रथम तर तिला काहीच वाटत नव्हतं,
पण आताशा त्या आनंदी जोडप्यांचा रागही येत होता. दिवस तर कसा तरी निघून जात होता, पण आताशा रात्र काढणे ही खूप कठीण जाऊ लागलं. झोप येत नसल्याने डोळ्यांवर काळी वर्तुळे येण्यास सुरुवात झाली होती. मनातलं गरळ कोणाजवळ तरी ओकून मोकळं व्हावं असं तिला वारंवार वाटू लागलं. सुशीलेला तिच्यातला हा बदल जाणवत होता, पण तिच्या सनकी स्वभावामुळे तिला विचारायची हिंमत तिची होत नव्हती. असेच आणखी 4 वर्ष निघून गेली आणि एक दिवस सुशीलेनं तिच्या खोलीत येत हिंमत करून विचारलं, "काय ग, तुझी प्रकृती ठीक आहे ना?" कमलानं हसत उलट विचारलं, "का? काय झालं मला? ठीक तर आहे ना मी." सुशीला म्हणाली, "मग ही तुझ्या डोळ्यासभोवतालची वर्तुळं तर वेगळंच सांगत आहेत. तुला झोप येत नाही का?" प्रथम कमला काहीच बोलली नाही. मग सुशीलाच म्हणाली, "हे बघ, मनातच सारं साठवून ठेवल्यानंच तुझी ही अवस्था झाली. तुझ्या मनातलं सारं बाहेर काढून आण बघ काय चमत्कार होतो ते." तेव्हा कमला हळूहळू सांगू लागली, "व गेल्या 14 वर्षातलं सारं गरळ काढून टाकले तिनं." सुशीलेनं गंभीरतेनं विचारलं, "मग तुला सारंगला सोडण्याचा पश्चाताप वाटत आहे असं तुझ्याच बोलण्यावरूनच स्पष्ट दिसतंय मला. आणि तुझा विचार जगावेगळा नाही आहे. अशीही उदाहरणे आहेत की फॅमिली कोर्टात आलेली घटस्फोटाची प्रकरणे कोर्टातच समेट झाल्याने निकाली निघाली आणि ती सारी जोडपी आता सुखाने नांदत आहेत. आणि तुमचा तर घटस्फोटही झाला नाही. हे बघ कमू, अजूनही उशीर झालेला नाही. आयुष्याची 15 वर्ष नासकुल्या कारणासाठी बरबाद केलीत तुम्ही दोघांनी. तेवढंच पुरे झालं. आता उशीर करू नका तुम्ही. उशीर केला तर नियतीकडून परत संधी मिळत नाही. तेव्हा आता लगेच विचार करून अन स्वतःकडे कमीपणा घेऊन त्याच्याकडे माफी मागून टाक. तसंही मला वाटतं की सारंगचं यात काहीही चुकलेलं नाही." कमलानं हताशपणे विचारलं, "म्हणजे सर्व दोष माझाच नाही का?" सुशीला तिच्यासमोर हात जोडत म्हणाली, "ए माझी आई, असे हताशपणे बोलू नकोस ग बाई. मी सारंगचं काही चुकलेलं नाही असं म्हटलं, पण या 15 वर्षात त्यानं एकदा तरी तुझ्याकडे येऊन विचारपूस तरी करायला पाहिजे होती. ती त्यानं केली नाही. हा दोष म्हणावं तर त्याचा. पण त्यालाच दोष देत बसून आणखी त्रागा करण्यापेक्षा आता तूच पुढाकार घे. आणि आता तुम्ही दोघेही परत एक होण्याच्या मताची मी आहे." कमलानं विचार करून म्हटलं, "पण सारंग परत स्वीकार करेल का माझा इतक्या वर्षानंतरही?" सुशीला म्हणाली, "वा, न करायला काय झालं? त्याशिवाय का तो इतके वर्ष एकटा राहिला? आणि काल परवाच मी ऐकलं की त्या दिवशी सारिकाचं लग्न झालं, पण तू गेली नाहीस का?" कमला म्हणाली, "हो, मला पण तिचं लग्न झाल्यावर 8 दिवसांनी कळलं. आणि कळलं असतं तरी मी गेली असती का ते सांगता येणार नाही मला." सुशीला म्हणाली, "बरं, ते जाऊ दे. आता उद्याच निघ तू सारंगकडे." कमला म्हणाली, "उद्याला नाही, 15 दिवसांनी सारंगचा वाढदिवस आहे. त्याच सकाळी मी जाणार आणि त्या सर्वांची माफी पण मागणार व असल्या नसल्या साऱ्या चुका माफ करून मला परत घेण्याची यांनाही विनंती करणार. कारण एकटीने जगणं असह्य झालं आहे मला." सुशीला जाता जाता म्हणाली, "जशी तुझी इच्छा. पण उशीर होऊ नये याच मताची मी आहे." सुशीला निघून गेल्यावर आज तिनं स्वतःसाठी मस्तपैकी जेवण बनवलं व भरपूर जेवण केलं. झोपी जाण्यापूर्वी सारंगच्या वाढदिवसाच्या तारखेवर फुली मारली आणि त्या रात्री प्रथमच तिला गाढ झोप लागली. अचानक तोंडावर आलेल्या ड्रायरच्या गरम हवेनं भूतकाळातून ती बाहेर आली. तिची घड्याळाकडे नजर जाताच ती दचकली. "अरे देवा, आत्ता तर 9 वाजायला केवळ 10च मिनिटे शिल्लक राहिली. त्यात साडी नेसून मेकअप करणं कसं शक्य होईल देव जाणे."
बराच उशीर होईल अशानं तर म्हणत तिने खूप वेगात तयारी सुरू केली. 10 मिनिटातच तिने मेकअपला फाटा देत आपली तयारी आटोपली. आरशात बघितलं तशीही ती आधीच खूपच सुंदर होती. मेकअप न करताही ती आत्ताही सुंदर दिसत होती. आताशा ती वर्तुळं पण आपोआपच दिसेनाशी झाली होती. कुलूप हातात घेऊन ती खोलीच्या बाहेर आली तेव्हा सकाळचे 9 वाजले होते. वेगानं खोलीचं दार ओढून त्याच वेगानं तिनं खोलीला कुलूप लावलं आणि धाड जिना उतरून वेगानं खाली आली. आता तिला सारंगकडे जाण्याची खूपच घाई झाली होती. त्यामुळे माघारी बाय बाय करीत असलेली सुशीला तिला दिसली पण नाही. आत्ता घाईघाईने तिची पावले जवळच्या ऑटो स्टँडच्या दिशेकडे धावल्यासारखी पळत जात होती. 5 मिनिटाचं अंतर तिने 2 मिनिटात पार केलं आणि घामाघूम चेहऱ्यानं ती ऑटो स्टँडवर पोचली. पण हाय रे देवा, नेहमी खाली ऑटोनी गजबजणारा ऑटो स्टँड आज मात्र सुना दिसत होता. एकही ऑटोवाला तेथे नसावं म्हणजे काय? संप तर नाही ना सुरू ह्या ऑटोवाल्यांचा? तिनं रिस्ट वॉच बघितली. 9 वाजून 4 मिनिटे झाली होती. एक मिनिट आत्ता तिच्यासाठी महत्वाचा होता. सारंग ऑफिसच्या टाइम पालनात खूपच जागरूक होता. 9:30 म्हणजे 9:30लाच तो ऑफिसला घराबाहेर निघतो याचा तिला चांगलाच अनुभव आला होता. आत्ता तिच्या गळ्यात अवंठा दाटून आला. तिनं स्टँडवरच्या ओळखीच्या पान ठेलेवाल्यास विचारलं, भैयाजी आज ऑटोवाले का स्ट्राईक सुरू है क्या? ती नेहमीच कॉलेजला जाण्यासाठी येथूनच ऑटो करायची हे त्याला माहीत होतं. त्यानं हसून म्हटलं, नहीं ना बहन जी, अभी तो 4 ऑटो सवारी को लेकर चले गए. तिनं विचारलं, कब? तो म्हणाला, अभी 9 बजे. परत तिच्या गळ्यात अवंठा आला. आत्ता कसं करणार? तिच्या हृदयाची धडधड सुरू झाली. समोरून एक ऑटो रिक्षा दिसताक्षणी तिनं त्याला थांबवण्यासाठी आपला हात उंच केला आणि लगेच खाली पण आला, कारण त्या ऑटोत प्रवासी खच्चून भरलेले होते. लगेच दुसरा ऑटो पण प्रवाशांनी भरलेला तिच्या समोरून वेगात निघून गेला. ती चरफडत राहिली. त्याच वेळी तिला दूरवरून एक खाली ऑटो येताना दिसला आणि तिनं त्याला थांबवण्यासाठी हाताने इशारा करूनही तिच्या समोरून तो खूप वेगात निघून गेला. तिनं संतापून त्या ऑटोवाल्यास खूप शिव्याश्राप दिले. चरफडून म्हणाली, मेले लेकाचे गरज नसते तेव्हा कहा चलना बहनजी, कहा जाना बहनजी असं विचारत भंडावून सोडतात. आणि आज बघा कसा माज आलाय यांना. ती आता पुरती रडकुंडीला आली. खाली असलेला ऑटो लवकर यावा यासाठी मनात देवाचा धावा करू लागली आणि देव तिला खरोखरच पावला. दूरवरून एक खाली ऑटो रिक्षा येताना तिला दिसला. ती वेड्यासारखी रोडच्या मध्यभागी धावत गेली आणि दोन्ही हात उभे करून ऑटो रिक्षाला थांबवण्यासाठी हात हवेत हलवू लागली. ऑटो रिक्षा खूप वेगात येत होता, पण ड्रायव्हरने तिला दुरूनच वेड्यासारखी हातवारे करीत असल्याचे पाहिले होते. त्यानं भीतीनं तेथूनच कचकून ब्रेक दाबायला सुरुवात केली होती. तरी पण ब्रेकचा कर्कश आवाज करून ऑटो थांबला. तो अगदी तिच्या पुढ्यात. ब्रेकच्या कर्कश आवाजानं त्या पान ठेलेवाल्यासह सर्वांचं लक्ष ऑटो ड्रायव्हरकडे वेधल्या गेलं आणि ते सर्व ऑटोच्या आसपास गोळा होऊ लागले. त्या ऑटो रिक्षाचा ड्रायव्हर रागात खाली उतरला आणि तिला म्हणाला, अहो मॅडम, आत्महत्या करायला माझाच ऑटो मिळाला काय तुम्हासनी? मग बघ्यांना म्हणाला, बघा हो तुम्ही पण, या मॅडमनी काय केलं ते. त्या सर्वांसमोर ती ऑटोवाल्याला हात जोडून ती म्हणाली, दादा, माझ्या जीवन मरणाचा प्रश्न झाला आहे. मी जर लवकर लक्ष्मीनगरात नाही पोचले तर काय होईल ते सांगता येत नाही. तुम्ही सांगाल तेवढे पैसे मी देते तुम्हाला, पण मला लगेच तुम्ही लक्ष्मीनगरात घेऊन चला. असं म्हणत ती ऑटोत जाऊन बसली. ड्रायव्हर म्हणाला, असं करू नका मॅडम, माझी नेहमीची सवारी आहे. उशीर झाल्याने ते तिकडच वेगात जात होतो. त्यांना काय उत्तर देऊ मी? उतरा खाली तुम्ही आता. कमला बघ्यांकडे बघत म्हणाली, तुम्ही सारे तर मला ओळखतात ना, मग समजवा ना ड्रायव्हरला काहीतरी.
आता पान ठेलेवाला पुढे होऊन ड्रायव्हरला म्हणाला, ओ क्या है भैया के मैडम कभी ऐसा तो करती नहीं, आज उन पर जरूर कोई मुसीबत आई है, तो आपको रिक्वेस्ट कर रही है तो आप जल्द उन्हें पहुंचा दीजिए। बाकी रही आपकी रेगुलर पैसेंजर की बात, तो आप उन्हें मोबाईल से हालात बताइए और हो सकता है मान भी जाए। ड्रायव्हरला त्याची गोष्ट पटली आणि ऐसा करना है म्हणत शर्टच्या खिशातून मोबाईल काढून त्याच्या नियमित सवारीसोबत त्यानं बोलणं केलं आणि तो मोबाईल बंद करून म्हणाला, ठीक है मान गए हो, मैं ले जाता हूँ उन्हें। पान ठेलेवाला म्हणाला, अल्लाह आपका भला करे भैया, अब जल्द ले जाए इन्हें। ऑटोवाला ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि स्टार्टरचा दांडा वेगात वर ओढून ऑटो सुरू केला। तसा अस्वस्थपणे सीटवर बसलेल्या कमलाच्या जीवात जीव आला। ऑटोवाल्याने वेगात ऑटो चालवत विचारलं, कुठे जायचं आहे आपल्याला? तिनं पत्ता सांगितला आणि पुढे म्हणाली, दादा माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, 9:30 वाजण्यापूर्वी मला त्या बोळीसमोर कसंही करून सोडा। ड्रायव्हर म्हणाला, कसंही करून म्हणजे? मध्ये सिग्नल्स आहे, सडकेने चालणारी वाहने आहेत, मला त्यांचाही विचार करायला नको का? आणि आत्ताच तर 9:15 वाजून गेलेत व कितीही वेगात ऑटो चालवला तरी या साऱ्यांचा विचार केला तर मेन रोडनं आपण 9:30च्या पूर्वी लक्ष्मीनगर चौकात पोहोचू शकत नाही। कमलानं ऑटोवाल्यास हात जोडले आणि म्हणाली, दादा मगाशीच मी म्हणाले, हा माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, कसंही करा आणि मला 9:30 पूर्वी पोचवा। असं म्हणताना ती रडकुंडीस आली। ड्रायव्हरला तिची दया आली आणि म्हणाला, चिंता करू नका ताईसाहेब, हा बघा मी कसा चालवतो ऑटो, म्हणत त्यानं ऑटो फुल स्पीडवर आणला आणि चौकातील सिग्नलना फाटा देत त्यानं गल्ली बोळातून ऑटो चालवत बजाजनगर चौकातून 9:25ला ऑटो लक्ष्मीनगर चौकाच्या दिशेकडे नेला। आत्ता येथून लक्ष्मीनगर चौक फक्त 5 मिनिटे पुढे असल्याचं तिला माहीत होतं, पण चौकाच्या पुढे जात नाही तो झटके देत ऑटो बंद पडला। ऑटो बंद पडल्याचं बघून ती परत रडकुंडीस आली। त्याच स्वरात तिनं विचारलं, आता काय झालं दादा? ऑटोवाला खाली उतरत तो म्हणाला, काही समजत नाही ताईसाहेब, बघतो मी काय झालंय ते, म्हणत त्यानं ड्रायव्हिंग सीट उजवीकडे फिरवली। खाली इंजिन होतं आणि ते खूप गरम झालं होतं। ऑटोवाला म्हणाला, माफ करा ताई, फुल स्पीड ऑटो चालवल्याने इंजिन गरम होऊन बंद पडलं आहे। तिच्या डोळ्यात अश्रू आले। हुंदके देत ती म्हणाली, असं होणार आता माझं? ऑटोवालाही अस्वस्थ होत म्हणाला, रडू नका ताई, मी परत प्रयत्न करून बघतो, म्हणत त्याने सीट पूर्ववत केली आणि त्यावर बसून स्टार्टरचा दांडा जोरातच वर ओढला आणि काय आश्चर्य, ऑटो सुरू झाला। ड्रायव्हरला तर तिच्यापेक्षाही जास्त आनंद झाला व लगेच एक्सिलेटरला जोरात फिरवून त्यानं वेगानं ऑटो पुढं नेला आणि त्याच वेळी लक्ष्मीनगरच्या चौकातून जोरदार ब्रेक दाबण्याचा आणि वाहनांची टक्कर झाल्यासारखा आवाज ऐकू आला। समोरची सारी वाहने एकदम थांबली म्हणून तो ऑटोवालाही त्याच्या मागे थांबला। आता कमला पुरती रडकुंडीस आली। ती जोरजोरात रडायला लागली। आता 9:30 वाजायला आले। इतके आटोकाट प्रयत्न करूनही अजून ती लक्ष्मीनगर चौक पार करू शकली नाही। तिचं रडणं ऐकून ऑटोवाल्यास दया आली आणि त्यानं चौकाकडून येत असलेल्या एकाला विचारलं, अरे ओ भैयाजी, क्या हुआ है चौक में? त्यानं सांगितलं, चौक में अभी ट्रक और स्कूटर वाले का एक्सीडेंट हो चुका है, आगे पूरा चौक जाम हो गया है और मुझे नहीं लगता कि 2 घंटे के भीतर ट्रैफिक क्लियर होगा। ऑटोवाल्यानं सहानुभूतीने पदर तोंडावर ओढून हुंदके देत असलेल्या कमलाकडे बघत म्हणाला, चिंता नको ताई, मी आता डावीकडच्या झोपडपट्टीत वळवून शॉर्टकटनी लक्ष्मीनगर चौकापुढे जातो की नाही बघा आत्ताच।
तिचे हुंदके कमी झाले व त्यानं ऑटो महत्प्रयासाने डावीकडच्या झोपडपट्टीत आणला आणि तिथल्या अरुंद बोळातून कसा तरी ऑटो चालवत शेवटी तो लक्ष्मीनगर चौकात आला. ते बघून कमलाची आशा पल्लवित झाली आणि तिने चौकाकडे बघितलं. लक्ष्मीनगर चौकात ॲक्सिडेंटनी हाहाकार माजला होता. ते ज्या दिशेकडून येत होते त्याच्या विरुद्ध दिशेला ॲक्सिडेंट झाल्याचं गोळा झालेल्या गर्दीवरून दिसत होतं. जो मृत झाला होता त्याच्या नातेवाईकांच्या आक्रोशाने वातावरण शोकाकुल झाले होते. पोलिसांची लॉरी त्या जागी आली होती. ते बघ्यांची गर्दी दूर करत होते पण त्यांना यश येत नव्हते. चौकाच्या पलीकडे गर्दी वाढत वाढत त्यांच्या ऑटो पुढे यायला लागली होती. अपघाताच्या ठिकाणी जाऊन एकदा बघावं म्हणून ड्रायव्हरने ऑटोची स्पीड कमी केली. ते बघून कमला त्याच्यावर ओरडून रागात म्हणाली, "अरे 9:35च्या वर टाइम झाला आणि तू तेथे टाइमपास करायला लागला. चल लवकर ऑटो पुढे घे आणि मला पोहोचवून दे लवकर." ऑटोवाल्याने नाईलाजाने ऑटो सरळ पुढे नेत पुटपुटला, "असं करायचं नसतं मॅडम. कधी कधी यात आपला नातलगही निघतो." पण त्याचं पुटपुटणं हवेतच विरलं, कारण सारंगच्या घरासमोरची बोळ आता जवळ आली होती. कमला ड्रायव्हरला थँक्स म्हणत वेगात ऑटोखाली उतरली. आता 9:40 झाले होते. तिनं वेगात पर्स उघडली आणि त्यातले जे 500 तिच्या हाताला आले ते ड्रायव्हरच्या हातात दिले आणि वेगात ती बोळीत शिरली. ड्रायव्हरच्या "अहो मॅडम, बाकी पैसे घेऊन तर जा" म्हणण्याकडेही तिचं लक्ष गेलं नाही. बोळीत शिरल्याबरोबर तिला एक गोष्ट खटकली. बोळीत सगळीकडे स्मशान शांतता पसरली होती. काहींच्या घराचे दार उघडे होते पण घरात कोणीच दिसत नव्हते, तर काहींच्या घराला कुलूप होती. काहीतरी विचित्र जाणवलं तिला. याच विचारात ती सारंगच्या घरासमोर आली. 15 वर्षापूर्वी घर जसं होतं तसंच आत्ताही होतं. तिनं दारावर हात ठेवता क्षणी दार उघडलं. उशीर झाल्याने सारंग घरी भेटण्याची शक्यता कमीच होती. निदान त्याच्या आईला भेटून तिची माफी मागून घरात पुनर्प्रवेश करून घ्यावा आणि सारंगला काहीही कल्पना न देता सरळ सायंकाळी त्याला आश्चर्यचकित करावे आणि त्याचा वाढदिवस तिघांनी मिळून आज रात्रीच धडाक्यात साजरा करावा असा विचार मनात घोळत असताना ती कधी हॉलमध्ये आली कळलंच नाही तिला. तिला स्वयंपाक खोलीतून काहीतरी जळत असल्याचा वास आला. ती स्वयंपाक खोलीत आली. स्वयंपाक खोली धुराने व्यापली होती. गॅस शेगडीवर ठेवलेल्या स्टीलच्या भांड्यातलं दूध जळून त्याचा धूर खोलीत पसरला होता आणि बर्नर सुरूच होता. कमलानं ह्या सासूबाईंना गॅस सुरू करून आंघोळीकरता बाथरूममध्ये जाऊन बसतील तेव्हा पण 2-3 वेळा असंच केलं होतं यांनी म्हणत तिनं बटन फिरवून शेगडी बंद केली. मग सासूबाईंना शोधत ती तिच्या बेडरूममध्ये आली. त्यांची बेडरूम आताही अगदी तशीच होती. फक्त एकच बदल दिसला तिला. कॉटवर शेजारी सारंग व तिचा फोटो टेबलवर दिसला. तो फोटो तिनं उचलून हातात घेतला व निरखून पाहिलं. किती आनंदी दिसत होते दोघे त्या फोटोत. तिनं फोटोतल्या सारंगचं हळूच चुंबन घेतलं आणि म्हणाली, "आज आपण दोघांनी तुमचा वाढदिवस जोरात सेलिब्रेट करायचा हं." असं म्हणत तिने फोटो तसाच ठेवून दिला. बेडवर झोपणाऱ्याला तो फोटो सहज दिसत होता. म्हणजे सारंग अजूनही तिला विसरला नव्हता तर. हाच विचार करत ती बेडरूम बाहेर आली. तिनं लगेच बाथरूममध्येही सासूबाईला शोधलं पण तेथेही त्या नव्हत्या. आता तिला याचं आश्चर्य वाटलं. मग तिने घरात सगळीकडे शोधलं पण त्या कुठेच दिसल्या नाही. कुठे गेल्या असतील सासूबाई घर एकटं सोडून असा विचार करत ती घराबाहेर आली. समोरच्या घराच्या खिडकीवरील सज्जावर चिमण्यांनी घरटं बांधलेलं होतं. तिकडे दुर्लक्ष करून तिनं घरासमोरच्या उजवीकडे व डावीकडे गेलेल्या रस्त्यावर दृष्टिक्षेप टाकला. नेहमी गजबजणारा रस्ता आताही सामसूम होता. रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नव्हतं. आता त्याच वेळी तिला रस्त्याच्या उजवीकडून डावीकडे धापा टाकत धावत जाणारा एक अनोळखी तरुण दिसला.
त्याला दारासमोर थांबवत तिनं विचारलं, अहो मला एक सांगताय का, या मोहल्ल्यातील सर्व लोक कुठे गेली तो तरुण रडकुंडीला आला होता व धापाही टाकत होता. त्यानं रडतच म्हटलं, अहो तुम्ही नवीन आहात असं दिसतंय मला, म्हणून तुम्हाला काहीच माहीत नाही. अहो ज्या घराच्या दारासमोर तुम्ही उभ्या आहात ना, त्याचे मालक सारंग यांचा आत्ताच 9:30च्या सुमारास लक्ष्मीनगर चौकात अपघात झाला आहे आणि या एरियातले सर्वजण तिकडे गेले आहेत. मी पण तिकडेच जात आहे, तुम्ही पण चला, म्हणत जोरात रडत आणि तशाच धापा टाकत तो पुढे निघून गेला. प्रथम तर तो काय बोलला ते तिच्या लक्षातच आलं नाही. म्हणजे ऑटोत बसल्या असताना लक्ष्मीनगरच्या चौकातून 2 वाहनांच्या अपघाताचा जो आवाज तिनं ऐकला होता तो सारंगच्या अपघाताचा आवाज होता म्हणजे. आणि चौकात आल्यावर तो अपघात पाहण्यासाठी ऑटो ड्रायव्हरने स्पीड कमी केली म्हणून ती त्याच्यावर किती रागवली होती. त्याच चौकातील अपघात सारंगचा झाला होता म्हणजे. आणि हे जेव्हा तिच्या लक्षात आलं तेव्हा तिनं उभ्या उभ्या जोरदार किंकाळी मारली. तिची ती आर्त किंकाळी त्या मोहल्ल्यास भेदून आसमंतात निघून गेली. तिच्या किंकाळीमुळे समोरच्या घरट्यातले चिमणा चिमणी घाबरून आपलं घरटं सोडून निघून गेले, आसमंतात पळाले. आणि तिच्या किंकाळी ऐकून नंतर समोर राहत असलेल्या मनूमावशीच्या घराचं दार उघडलं. काठीचा आधार घेऊन मनूमावशी बाहेर आली व सांभाळून हळूहळू आपले पाऊल पुढे टाकत ती कमलासमोर येऊन उभी झाली व तिनं थरथरत्या स्वरात डोळे फाडून विचारलं, कोण ग तू आणि इतक्या जोरात ओरडलीस कशाला? कमलानं तिच्या हातात धरून रडत म्हणाली, बघा ना मावशी, अचानक काय झालंय ते. मी आले अन हे गेले, मावशीनं जोरात विचारलं. पण आहेस तरी कोण तू? कमला तिच्या हातून आपला हात न सोडता म्हणाली, मनू मावशी, तुम्ही ओळखलं नाही मला, मी कमला, सारंगची पत्नी कमला. असं म्हणताना तिच्या पायातले त्राण निघून गेलं आणि तिच्या डोळ्यासमोर एकदम अंधारी आली. ती मनू मावशीचा हात सोडून दाराच्या पायरीवर मटकन खालीच बसली. मनू मावशीनं डोळे बंद केलेल्या कमलाचा उजवा हात आपल्या हातात धरला आणि थरथरत्या स्वरात म्हणाली, पोरी कमले, काय केलंस ग तू हे? अगं पोरी, तुमच्या दोघात दुरावा निर्माण करून काय साध्य केलंस तू? सारंग तुझ्यावर नितांत प्रेम करत होता, तसंच आपल्या घरच्यांवरही तो प्रेम करीत होता. म्हणूनच घटस्फोट न घेता तुझ्या इच्छेप्रमाणे त्यानं तुला वेगळं होण्यास होकार दिला. तो घरच्यांना नाराज करू शकत नव्हता आणि तुलाही. अगदी अडकित्यातली सुपारी झाला होता सारंग. तुला परत आणायची त्याची इच्छा होती, पण तुझा मान राहावा, तुला दुखवू नये यासाठी तो तुझ्यापासून दूरच राहिला व त्याच्या आई व बहिणीला पण स्वतःची शपथ देऊन त्यांना तुझ्यापासून दूर ठेवलं. नाहीतर त्यांनी कधीच तुला घरी परत आणलं असतं, कारण दोघींच्या मनात तुझ्याबद्दल काहीच वाईट हेतू नव्हता. पण नासकुल्या प्रकरणाचा बाऊ करून तूच वेगळी झालीस. मनू मावशी बोलण्यात स्पष्टवादी होती, हे तिला माहीत होतं. पण हे ऐकल्यावर डोळे मिटून पायरीवर बसलेल्या कमलाच्या हृदयातून एक जबरदस्त कळ आली. कमलानं लगेच डाव्या हाताने आपली छाती दाबून धरली. बंद झालेल्या डोळ्यांसमोरचा अंधार आणखी गडद झाला. मनू मावशीचे शब्द तिला खोल विहिरीतून ऐकू येत असल्यासारखे ऐकू येत होते. तू कधीतरी परत येशीलच याची सारंगला खात्री होती. पण तू 15 वर्ष होऊनही आली नाहीस. आज त्याचा वाढदिवस होता आणि आज 8 वाजता त्यानं आपला अंतिम निर्णय घेऊन घरात सांगून टाकलं की आज काही झालं तो तुला घरी सकाळी 10च्या पूर्वी परत आणणार आहे. त्यासाठी आज 9:30 पूर्वी तो स्कूटरवर बसून माझ्या समोरच घराच्या बाहेर निघून गेला. आणि बघ, नियतीनं तुमच्या दोघात कायमचा दुरावा निर्माण करून टाकला ग.